आपण नेमकं तिथंच हारतो की कुणी म्हणतं, जसं मी स्वतः ऐकलं होतं, बाहेर पडलो गेले होते तर मी 3-4 वेळा जवळपास ऐकलो, इतका प्रॉब्लेम आहे तर तुम्ही बाहेर कशाला फिरता, किंवा बाहेर जायचंच आहे, एवढी हौसच आहे तर घरातल्या कुणाला तरी सोबत घेऊन बाहेर जायचं ना, एकटं कशाला बाहेर पडता, स्वतःचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. मग काय व्हायचं, मी घरी यायचे आणि परत कोशात जायचे की नको जाऊ दे, एवढं लोकांचं बोलणं ऐकून घेऊन करून मग कशाला आपण बाहेर जायचं. ऑब्व्हियसली रडायलाही यायचं की नको, मला असली बोलणी ऐकून घेऊन बाहेर नाही जायचंय. हे असं प्रत्येकाबाबतीत कधी ना कधी होतं आणि मग आपण बाहेर जायचं थांबवतो. तर मी काय ह्या निगेटिव्ह गोष्टीकडे फोकस करते की अशा वेळेला उलट डबल बाहेर जायचं की आपल्याला सुद्धा ऐकून ती सवय होईल. जेव्हा निगेटिव्ह लोक म्हणतील की तुमचा प्रॉब्लेम एवढा असताना तुम्ही बाहेर कशाला पडता, आणि त्या बाहेरच्या लोकांनाही सवय होईल की हा पण एक इश्यू आहे आपल्या भारतामध्ये, ज्याला आपण थोडीशी मदत केली तर ती लोकही बाहेरचं जग आहे ते अनुभवू शकतात. तर त्यांनाही शेवटी सवय होण्याचा भाग आहे ना, त्यांच्या घरात असेलच असं कुणी, असं काही नाहीये. बऱ्याच लोकांचं असं होतं की ते मदत करायचं टाळतात कारण त्यांना माहितीच नसतं की कशी मदत आपण करू शकतो या लोकांना. म्हणजे हा त्यांचा खूप जेन्युइन मुद्दा असतो, असं नाही की त्यांना मदत करायची नसते. त्यामुळे त्यांना माहिती होणंही गरजेचं आहे. जोपर्यंत बाहेर पडलं जात नाही आपण, तोपर्यंत ही मदत मिळणं शक्य नाहीये.